नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे जवळपास 50 समानार्थी शब्द आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, हे जे सर्व शब्द आहेत हे आपल्याला प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे समानार्थी शब्द हे ठरणार आहेत. तर त्यापैकी पहा, पहिला समानार्थी शब्द आहे अग्नी. तर अग्नीला समान असणारे काय काय शब्द आहेत? अनल, विस्तव, पावक, वनी आणि वैश्वानर. यानंतर आहे पहा अमृत. तर अमृतचा समानार्थी शब्द काय होतो? पीयूष आणि सुधा. यानंतर आहे अभिवादन. नमस्कार, नमन, प्रणाम, प्राणिपत. लक्षात ठेवा. नंतर आहे आई. आई हा शब्द थोडासा महत्त्वाचा शब्द आहे पहा, कारण याला भरपूर समान असणारे शब्द आहेत. यामध्ये माता, माय, जननी, जन्मदा, माऊली आणि जन्मदात्री. यानंतर आहे पहा आकाश. तर आकाशाला समानार्थी शब्द काय काय आहेत? आभाळ, गगन, अंबर, नभ, ख, अंतराळ, अंतरिक्ष, तारांगण आणि व्योम. तर मित्रांनो, यावरती पहा आपल्याला विचारलं होतं 2021 ला जी आरोग्य भरती झाली, तर आरोग्य भरतीसाठी आपल्याला आभाळ किंवा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला विचारला होता. यानंतर आहे पहा आनंद. तर आनंदाला समानार्थी शब्द काय आहे? मोद, हर्ष, प्रमोद, संतोष, तोष. इंद्र याचा समानार्थी शब्द काय आहे? देवेंद्र, सुरेंद्र, वज्रपाणी, वासव, सहस्राक्ष, शुक्र. यानंतरचा शब्द आहे पहा ऐट. तर ऐटचा समानार्थी शब्द काय आहे? दिमाग, रुबाब आणि डौल. आश्चर्य, आश्चर्याचा समान असणारे शब्द काय आहे? नवल, अचंबा, विस्मय. सोबतच पहा यानंतर अजून काही महत्त्वाचे समान असणारे शब्द आहेत पहा. त्यामध्ये आहे ऋषी. तर ऋषीला समानार्थी शब्द काय आहे? मुनी किंवा साधू. अजून आहे कमळ. तर हा शब्द देखील महत्त्वाचा आहे. तर कमळ या शब्दाला देखील भरपूर समान अर्थाचे शब्द आहेत. त्यापैकी पहा अंबुज, पंकज, नीरज, राजीव, पद्म, अब्ज, सरोज आणि नलिनी. हे जे आहेत पहा, हे सगळे जे आहेत हे कमळ या शब्दाला समान अर्थाचे शब्द आहेत. यानंतर आहे पहा कपाळ. तर कपाळ हा जो शब्द आहे याला ललाट, भाळ आणि निढळ हे जे आहेत हे समानार्थाचे शब्द आहेत. यानंतर आहे कंजूस. तर कंजूस शब्दाचे समानार्थी शब्द कद्रू, कवडी चुंबक, कृपण आणि चिक्कू. पहा, कंजूसला कृपण हा शब्द जो आहे हा सर्वात महत्त्वाचा शब्द आहे. यानंतर आहे शब्द कावळा. तर कावळ्याला वायस, काक आणि एकाक्ष हे समान असणारे शब्द आहेत. यानंतर आहे काळोख. तर काळोखाला अंधार, तम आणि तिमिर हे जे आहेत पहा काळोखाचे समानार्थाचे शब्द आहेत. यानंतर आहे कुशल. तर कुशलला पहा निपुण, प्रवीण, वाघबगार, हुशार, पट्टू, तरबेज, निष्णात हे जे आहेत हे कुशल या शब्दाचे समानार्थाचे शब्द आहेत. मित्रांनो, हे जे शब्द आहेत हे आपण थोडेसे फास्ट शब्द घेतलेले आहेत, कारण हे जे शब्द आहेत हे सगळ्या जेवढे काही आपल्या सरळ सेवा स्पर्धा असणार आहेत त्यासाठी महत्त्वाचे असणारे शब्द ठरणार आहेत. हे आपण फास्ट घेतलेले आहेत. याचा अर्थ आपण घेतलेला नाही. सरळ फक्त समान अर्थाचा शब्द आणि त्याला समान असणारे शब्द आपण घेतलेले आहेत. यानंतर पहा किरण. तर याला समान कोणते कोणते आहेत? कर, अंशू आणि रश्मी. यानंतर गर्व हा शब्द आहे. तर गर्वाला समानार्थी शब्द आहे अहंकार, दर्प, ताठा, घमेंड. गणपती पहा, गणपती शब्द महत्त्वाचा आहे. गणपतीला भरपूर नावं आहेत समानार्थाचे, लक्षात ठेवा. गजानन, गणेश, विघ्नेश, वक्रतुंड, लंबोदर, गजमुख, विघ्नहर्ता, विनायक आणि गौरीसूत. यानंतरचा शब्द आहे घर. तर घराला पहा भवन, ग्रह, गेह, आलय, सदन, निवास, निकेतन. यानंतर आहे पहा शब्द घोडा. तर घोड्यासाठी अश्व, वारू, तरुंग, तुरंग, तुरग, वाजी आणि हय. तर मित्रांनो, तुम्हाला नुकतंच माहीत आहे की जिल्हा परिषदची ॲड जी आहे ही पडलेली आहे आणि यावर्षी जिल्हा परिषद जी आहे याची भरती घेणार आहे पहा IBPS पॅटर्नद्वारे घेतली जाणार आहे. तर त्यानुसार आपण प्रश्नपत्रिकाचं एक स्पष्टीकरण या पुस्तकामध्ये घेऊन आलो आहोत. या पुस्तकाचे लेखक आहेत पहा राजेश मेशे सर आणि राजेश काळे सर. गुरु पब्लिकेशनद्वारे हे पुस्तक जे आहे हे प्रकाशित केलेलं आहे आणि या पुस्तकात पूर्णपणे ट्रिक्स आणि टिप्सनुसार हे जे आहे पूर्ण विश्लेषण घेण्यात आलेलं आहे. मित्रांनो, लक्षात ठेवायचं, हे जे पुस्तक आहे हे पुस्तक पूर्ण IBPS नुसार होणाऱ्या जेवढ्या काही जिल्हा परिषद भरतीचे पद आहेत त्यासाठी सर्वात उपयुक्त असणारं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये इन्क्लूड काय काय केलं आहे पहा IBPS पेपर विश्लेषण, सोबतच जिल्हा परिषदमध्ये येणारे जेवढे काही पेपर असणार आहेत पहा आरोग्य सेवक, परिचारिका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञान, तसेच लिपिक, शिपाई, पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी आणि जेवढे काही आरोग्य विभाग किंवा जिल्हा परिषदमध्ये येणारे महत्त्वाचे पद आहेत त्यासाठी हे पुस्तक जे आहे हे सर्वात उपयुक्त पुस्तक असणार आहे. यामध्ये TCS द्वारे घेतले जेवढे काही पेपर आहेत त्याचंही स्पष्टीकरण आपल्याला देण्यात आलेलं आहे. सोबतच पहा हे पुस्तक नगर परिषद पेपर विश्लेषण देखील आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे.
मित्रांनो, प्रत्येक IBPS ची परीक्षा जी होणार आहे त्यासाठी महत्त्वाचं असणारं पुस्तक आहे. आजच आपण खरेदी करायचं आहे. आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती उपलब्ध आहे. सोबतच आपल्याला ऑनलाईन देखील हे पुस्तक मिळून जाईल. त्यासाठी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यानंतर पहा चंद्र, तर चंद्राला समानार्थाचे शब्द काय आहेत? सोम, सुधाकर, सुधांशु, रजनीनाथ, इंदू, निशानाथ, शशी, हिमांशु, सुधांशु आणि शशांक. यानंतर शब्द आहे जरब, तर जरबला समानार्थाचे शब्द धाक, दरारा, वचक, दहशत. डोके याला समानार्थाचा शब्द आहे शीर, मस्तक, माथा, शीर्ष. यानंतर आहे शब्द चांदणे, तर ज्योत्स्ना, कौमुदी, चंद्रिका. झाडचा समानार्थी शब्द होतो पहा तरु, वृक्ष, पादप, द्रुम आणि रुख. डोळा याचा समानार्थी शब्द आहे नयन, लोचन, नेत्र, चक्षु, अक्ष. ढग, ढगाला समानार्थी शब्द आहे जलद, अंबुद, पयोद, घन, मेघ, अभ्र, नीरद, पयोदर. तलावाला समानार्थी शब्द आहेत सारस, तटाक, तडाग, कासार. तोंड याला समानार्थी शब्द आहेत मुख, तुंड, आनम आणि वदन. दूध याला समानार्थी शब्द आहेत दुग्ध, पय आणि शीर. धन या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत संपत्ती, द्रव्य, संपदा, दौलत. दिवस या शब्दाला समानार्थी शब्द आहेत दिन, वार, वासर. यानंतर देवाला समानार्थी शब्द आहेत सूर, ईश्वर, अमर, ईश, परमेश्वर. यानंतर धनुष्याला समानार्थी शब्द आहेत चाप, धनु, कोदंड. नमस्कारला समानार्थी शब्द आहेत नमन, वंदन, अभिवादन, प्रणिपात. पत्नी या शब्दाला बायको, कांता, भार्या, दारा, जाया, अर्धांगी आणि कलत्र हे बायको या शब्दाचे समान असणारे शब्द आहेत. यानंतर नदीला समानार्थी शब्द आहेत सरिता, तटिनी, तरंगिणी. यानंतर पतीला समानार्थी शब्द आहेत नवरा, कात, भरता, वल्लभ आणि भ्रतार. पर्वताला समानार्थी शब्द आहे गिरी, नग, अचल, अद्री, शैल. सोबत पहा पराक्रम हा शब्द आहे, याला शौर्य, प्रताप, विक्रम, बहादुरी हे समानार्थाचे शब्द आहेत. पार्वतीला उमा, अपर्णा, शिवपत्नी, गिरिजा, गौरी आणि शैलजा. यानंतर आहे पक्षी, तर पक्षीसाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. पक्षीवरती आपल्याला जवळपास 3 ते 4 वेळा विचारण्यात आलेलं होतं. पक्षीसाठी आहे विहग, खग, विहंग, अंडज, पारुख आणि द्विज. यानंतर पाणी ह्या शब्दाला देखील महत्त्वाचे समानार्थी शब्द आहेत. 4 ते 5 वेळा आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. जल, पय, नीर, तोय, सलील, उदक, अंबू, जीवन आणि वारी हे जे आहेत हे पाणीचे समानार्थी शब्द आहेत. यानंतर आहे पहा पान, तर पानासाठी समानार्थी शब्द आहेत पत्र, पर्ण, पल्लव आणि दल. पाय, पायासाठी समानार्थी शब्द आहेत पद, पाद, चरण. पुरुषासाठी समानार्थी शब्द आहेत नर आणि मर्द. यानंतर पंख याच्यासाठी काय आहे चिकल आणि कर्दम. पृथ्वी हा शब्द मित्रांनो महत्त्वाचा आहे, कारण यावरही आपल्याला 4 ते 5 वेळा विचारण्यात आलेले हे प्रश्न आहेत. तर लक्षात ठेवायचे पृथ्वीसाठी भू, भूमी, धरा, धरणी, धरती, वसुंधरा, मही, रसा, धरत्री आणि अवनी हे जे आहेत पहा असे जवळपास 8 ते 9 शब्द जे आहेत हे पृथ्वीला समान असणारे शब्द आहेत. यानंतर पहा पोपट शब्दाला रावा, राघू आणि शुक हे जे आहेत पहा हे पोपटाचे समानार्थी शब्द आहेत. यानंतर आहे प्रघात, तर त्याला रीत, रिवाज, चाल, पद्धत, शिरस्ता. यानंतरचा शब्द आहे प्रसिद्ध, याला नामांकित, ख्यातनाम, विख्यात, प्रख्यात. प्रगती शब्दाला समान शब्द आहेत उत्कर्ष, समृद्धी, भरभराट. फूल या शब्दाचे समानार्थी शब्द आहे सुम, सुमन, पुष्प, कुसुम. ब्रह्मदेव या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत ब्रह्मा, प्रजापती, चतुरानन, कमलासन, विधी. बेडूक या शब्दाला समानार्थी शब्द आहेत मंडूक आणि दरदूर. भांडण या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत कलह, झगडा, तंटा आणि कज्जा. माकड या शब्दाला समानार्थी शब्द आहेत मरकट, कपी, वानर, शाखामृग. मासा या शब्दाला समानार्थी शब्द आहेत मीन आणि मत्स्य. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. मुलगा याला समानार्थी शब्द आहेत पुत्र, सूत, तनुज, आत्मज, नंदय, तनय. मंदिरला समानार्थी शब्द आहेत देऊळ, राऊळ, देवालय. यानंतर यातना याला समानार्थी शब्द आहेत कळ, व्यथा, शूळ, वेदना. रागाला समानार्थी शब्द आहेत क्रोध, रोष, त्वेष, कोप, संताप. यानंतर राजा, मित्रांनो लक्षात ठेवायचे राजा हा महत्त्वाचा शब्द आहे. राजाला जवळपास 8 ते 10 असे समानार्थाचे शब्द आहेत. तर पहा राजासाठी समान असणारे शब्द कोणते कोणते आहेत भूप, नृप, नरेश, नरेंद्र, भूपाल, भूपती, नृपती, प्रजापती, पृथ्वीपती, भूपेंद्र आणि लोकपाल हे राजासाठी समान असणारे महत्त्वाचे शब्द आहेत. यानंतर राक्षस शब्द आहे, तर राक्षसाला समानार्थी शब्द आहेत दानव, दैत्य, असुर. सोबतच पहा प्रेम, तर प्रेम या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अनुराग, लोभ, प्रीती. यानंतर बाग या शब्दाला समानार्थी शब्द आहे उद्यान, उपवन, बगीचा. बाण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे शर, तीर, सायक.
ब्राह्मण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे विप्र द्विज. यानंतर भाऊ या शब्दाला समानार्थी शब्द आहे भ्राता बंधू सहोदर. भुंगा या शब्दाला अर्थ आहे पहा, म्हणजे समानार्थाचे शब्द आहेत पहा भुंग्याला, भ्रमर मधुप मिलिंद मधुकर भृंग अली. मानव या शब्दाचे समानार्थी शब्द मनुष्य मनुज माणूस. मित्र या शब्दाचे समानार्थी शब्द सखा दोस्त सोबती सवंगडी स्नेही. मुलगी याला समान अर्थाचे शब्द, हे देखील महत्वाचं आहे, यावर आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला होता, लक्षात ठेवा. तर मुलगीसाठी कन्या सुता तनुजा आत्मजा नंदिनी तनया. यज्ञ यासाठी समानार्थी शब्द आहेत याग होम आणि मख. रस्ता यासाठी समानार्थी शब्द आहे पथ वाट मार्ग. यानंतर पहा रात्र यासाठी निशा यामिनी रजनी. लक्ष्मीसाठी रमा इंदिरा पद्मा कमला वैष्णवी आणि श्री, हे जे आहेत हे लक्ष्मीचे समानार्थी शब्द आहेत. यानंतर पहा लढाईला समानार्थी शब्द आहेत युद्ध संग्राम समर रण संगर झुंज. वडिलांसाठी समानार्थाचे शब्द आहेत पहा पिता तात जनक बाप जन्मदाता. वारा या शब्दाला समानार्थी शब्द वायू वात पवन अनिल मारुत समीर समीरण. हे जे आहे पहा मित्रांनो वारा शब्द हा देखील महत्वाचा शब्द आहे. यानंतर आहे विष्णू शब्द, इम्पॉर्टंट असा शब्द आहे. याला रमेश केशव नारायण माधव पितांबर पुरुषोत्तम अच्युत रमापती श्रीपती चक्रपाणी मधुसूदन, हे जे आहेत हे असे 8 ते 10 शब्द जे आहेत हे आहेत पहा विष्णू या शब्दाचे समानार्थी शब्द. यानंतर आहे वीज शब्द, विद्युत तडीत बिजली चपला सौदामिनी विद्युलता, हे विजाचे समानार्थाचे शब्द आहेत. यानंतरचा शब्द आहे शक्ती. यामध्ये बळ ताकद सामर्थ्य जोर आणि जोम हे शक्तीचे समानार्थी शब्द आहेत. यानंतर शब्द आहे पहा शंकर. पहा विष्णू आणि शंकर यावरती थोडीशी भर द्यायची आहे. तर शंकरचे लक्षात ठेवा महेश त्र्यंबक भालचंद्र चंद्रशेखर महादेव सदाशिव नीलकंठ शिव सांब पार्वतीश रुद्र त्रिनेत्र, हे आहेत शंकराचे शब्द. शरीराचे समानार्थी शब्द देह तनु तन काया वपू कायापूर. समुद्राला समान असणारे शब्द सिंधू सागर जलदी रत्नाकर अंबुदी अर्णव उद्दती पयोधी आणि वारीराशी. यानंतर पहा महत्वाचा शब्द आहे पहा सिंह. सिंहावरती देखील आपल्याला 3 ते 4 वेळा प्रश्न हा विचारण्यात आलेला होता. तर लक्षात ठेवायचे सिंहासाठी वनराज केसरी पंचानन मृगेंद्र मृगराज. यानंतर स्त्री या शब्दाला समानार्थाचे शब्द आहेत महिला नारी वनिता अबला ललना अंगना आणि कामिनी. सुंदर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पहा सुरेख रमणीय रम्य मनोहर ललित. यानंतर शब्द आहे पहा सूर्य. सर्वात महत्वाचा शब्द आहे. याला जवळपास 12 ते 15 समानार्थाचे शब्द आहेत. लक्षात ठेवा यामध्ये सूर्याला समानार्थाचे शब्द मित्र रवी भानू भास्कर सविता दिनकर दीनमणी प्रभाकर मार्तंड वारसमणी सहस्त्रकार अर्क आणि चंडाशु आणि आदित्य, हे जे आहेत हे सूर्याचे समानार्थाचे शब्द आहेत. सेवक याला समानार्थी शब्द नोकर चाकर आणि दास. तर सोने या शब्दाचा समानार्थी शब्द होतो कनक कांचन हेम हिरण्य सुवर्ण. हरींचा समानार्थी शब्द होतो सारंग कुरंग मृग. होडीचा समानार्थी शब्द तर नौका आणि नाव. हे आता आपले शेवटचे 3 शब्द आहेत पहा. हत्तीला समानार्थी शब्द आहे कुंजर गज सारंग नाग. हातला काय आहे हाताचे समानार्थी शब्द कर पाणी भुज हस्त बाहू. ज्ञाता याचा समानार्थी शब्द आहे सुज्ञ तज्ञ ज्ञानी आणि शहाणा. मित्रांनो लक्षात ठेवायचे हे होते पहा 80 ते 100 महत्वाचे असणारे समानार्थी शब्द. आणि यातील काही महत्वाचे असे शब्द आहेत की आपल्याला हे दरवर्षी विचारले जातात. लक्षात ठेवा आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे पहा. लिंकला जाऊन आपण जॉईन करायचं आहे आपलं टेलिग्राम चॅनल. त्या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओची PDF जी आहे ही प्रमध्ये दिली आहे. आणि मित्रांनो नवीन असाल तर या चॅनलला देखील आपल्याला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे यापुढे डेली पाहायला मिळणार आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.